कळंबोलीमध्ये किरकोळ भांडणातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलच्या कळंबोली स्टील मार्केटजवळ रियाशी नावाच्या तरुणावर दोन युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या टीमने केवळ 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नावे आहेत मोहम्मद शेख आणि गुलफाम जावेद शेख. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. दोघेही जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. तपासात उघड झाले की मृतक आणि आरोपी यांच्यात याआधी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच रागातून दोघांनी त्याचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणी पुढील तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. 1 तारखेच्या रात्री सुमारे 1:40 आसपास कळंबोली सर्कलवरून जो कळंबोली स्टील मार्केटमध्ये रोड जातो, त्या रोडवर काही इसम एका इसमास लाकडी दांडक्याने मारहाण करत होते, असं एका फिर्यादीने, विटनेस यातले जे फिर्यादी आहेत त्यांनी घरी जाताना पाहिलं. ते त्यांच्यासोबत एक सहकार्यासोबत आपल्या घरी चालले होते आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन इंटिमेट केलं आणि 5 मिनिटांमध्ये 1:45ला आमचे पीटर मोबाईल आणि पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी पोहोचला. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक रत्नेश कुमार जयस्वाल म्हणून आहे, जे यातले मयत आहेत, ते त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तिथं मृत घोषित केलं आणि त्यामुळं हे ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती त्यांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा कळंबोली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानकपणे खुनाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. आमचे क्राईम ब्रांचचे देखील युनिट 3चे सिनियर पी.आय. काळदाते आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रीपासूनच त्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये, समांतर तपासामध्ये व्यस्त होते. घटना अशी आहे की हे जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी 2 इसम आणि काही तृतीयपंथी यांच्यामध्ये काही वाद सुरू होता आणि ते भांडू नका हे सांगण्यासाठी जे मयत आणि त्यांचे सोबत जे तिथं होते, त्यांचा तिथं ठेला आहे, खानावळ आहे रस्त्याला, जिथं ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जेवण करतात, ते त्या ठिकाणी होते. ते भांडू नका हे सांगण्यासाठी गेले, त्याच्यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी तिथं पडलेले जे लाकडी दांडके ते उचलून त्याने मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे या फिर्यादीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला.